चुकल्यामुळे लालबागच्या राजाचं विसर्जन रात्री 10:30 वाजता होणार। राजाची मूर्ती तराफ्यावर चढवण्यात यश, भाविकांची मोठी गर्दी। पुण्यात काल सकाळी सुरू झाली विसर्जन मिरवणूक अखेर संपली। तब्बल 32 तास चालली बाप्पाची विसर्जन मिरवणूक। ज्यांच्याकडे नोंद त्यांनाच कुणबी दाखले मिळणार, सरसकट दाखले मिळणार नाही, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। तर ओबीसींवर अन्याय होऊ देणार नसल्याचं फडणवीसांचं आश्वासन। सरकारचा GR ओबीसींवर घाला घालणारा, सरकारची भूमिका ओबीसी विरोधी, आमदार विजय वडेट्टीवार यांची घणाघाती टीका। हैदराबाद गॅझेट संदर्भात मराठा समाजाकडून सुप्रीम आणि हायकोर्टामध्ये कॅबिनेट दाखल, सरकारच्या GRला स्थगिती मिळू नये म्हणून खबरदारी। अजित पवारांच्या IPS अंजना कृष्णा यांच्यासोबतच्या कॉल प्रकरणी धैर्यशील मोहिते पाटलांचा मोठा दावा। मध्यस्थांच्या दबावापोटी अजित पवार प्रोटोकॉल सोडून बोलल्याचं मोहिते पाटलांचं वक्तव्य। बीडमध्ये लक्ष्मण हाकेंच्या रॅलीमध्ये वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ घोषणाबाजी, संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये कराड आहे अटकेत। राजगुरुनगर सहकारी बँकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये सभासदांचा राडा, संचालक मंडळाला प्रश्न विचारत असताना सभासदांमध्ये हाणामारी। येत्या 48 तासात मुसळधार पावसाची शक्यता, उत्तर महाराष्ट्र कोकणाला हवामान विभागाचा पावसाचा अलर्ट। आणि आज भारतात वर्षातलं शेवटचं चंद्रग्रहण, 2022 नंतर भारतामध्ये दिसणारं सर्वात मोठं पूर्ण चंद्रग्रहण।